Hello students. As we have seen the classification of halogen derivatives, now we are moving forward with the classification of monohalogen compounds. बरं आपण बघितलंय की monohalogen compounds म्हणजे काय होते. So the compound having only one halogen atom attached, we call them as the monohalogen compounds, right? आता आपल्याला बघायचं की monohalogen compoundsचं classification कसं होतं. So it is based on two things or two ways. First is position of halogen atom, and next is type of hybridization of that carbon to which the halogen atom is attached. The position of halogen atom म्हणजे काय होते, तर आपला हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे की टर्शरी आहे. सपोज आपला हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो प्रायमरी कार्बन असेल, त्या हॅलोजन कंपाऊंडला आपण म्हणणार आहोत प्रायमरी हलाइड. फॉर एक्झाम्पल, यू कॅन सी हिअर R which represents any alkyl group R CH2X. X म्हणजे काय होते तर हॅलोजन, बरोबर. R CH2X. आता हा X किती कार्बनला अटॅच आहे इथे, तर एकाच कार्बनला अटॅच आहे, बरोबर. हा X ज्या कार्बनला अटॅच आहे तो किती कार्बनला अटॅच आहे, एका कार्बनला अटॅच. म्हणजे हा कार्बन कुठला झाला, प्रायमरी कार्बन झाला. या प्रायमरी कार्बनला आपला हॅलोजन अटॅच आहे, म्हणजे हे काय झालं, प्रायमरी हलाइड. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल आपण बघूया सेकंडरी. आपला हा हॅलोजन, बरोबर, हा हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे, तर 2. हा फर्स्ट आणि हा सेकंड. मग हा हलाइड कुठला हलाइड झाला, तर सेकंडरी हलाइड. नाउ मूव्हिंग ऑन. टर्शरी हलाइड म्हणजे काय होते, पुन्हा पहा, हा आहे आपला हॅलोजन. तो ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे, तर 3, राईट. म्हणजे अशा प्रकारे. आणि मग तो 3 कार्बनला अटॅच आहे, म्हणजेच की हा कार्बन कुठला कार्बन झाला, या कार्बनला आपण म्हणणार आहोत टर्शरी कार्बन. आणि हलाइड कुठला होता, तो टर्शरी हलाइड. हलाइड का म्हणणार, कारण की हॅलोजन अटॅच आहे म्हणून. पुन्हा एक्झाम्पल घेऊन बघायचं असेल तर इथे पहा, हा आहे आपला हॅलोजन attached with this carbon, and this carbon is attached to only one carbon, only one another carbon. So this is primary halide. This halogen attached to which carbon, and this carbon is attached to another 2 carbons. It means it is secondary halide. Now this halogen which is attached to this carbon is attached to another 3 carbon. म्हणजे की हा कुठला हलाइड झाला, तर टर्शरी हलाइड. Monohalogen derivatives. पोझिशन आपण पाहिलं, त्यानंतर हायब्रिडायझेशन काय असतं हे आपण कमिंग सेशन मध्ये बघणार आहोत. सो सगळ्यात पहिला जो वे आहे तो आहे अरिल हलाइड्स और हॅलो अल्केन. सर्वांनाच माहिती, अल्केन म्हणजे काय होते, तर सॅच्युरेटेड कंपाऊंड, बरोबर. सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजेच की कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो का, नाही. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, नो. देन इट इज कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन हायड्रोजन किंवा काही पण कुठला बॉन्ड असायला पाहिजे आपल्याकडे, सिंगल बॉन्ड. तर याला आपण काय म्हणतो, अल्केन टाइप स्ट्रक्चर, राईट. सो यामध्ये हॅलो अल्केन्स मध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी असते की आपला जो हॅलोजन ॲटम आहे तो नेहमी हा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला अटॅच असतो. मग sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम म्हणजे काय होतो, तर बघा, याला जर आपल्याला त्याचं स्ट्रक्चर फॉर्म मध्ये लिहायचं असेल किंवा बॉन्डिंग फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार, C हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, याला आपण X म्हणजेच की हॅलोजन. बघा, हा जो कार्बन आहे तो आणखी किती ॲटम्सला अटॅच आहे ते आपल्याला इथे काउंट करायचं. दिस इज द फर्स्ट ॲटम, दिस इज द सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. म्हणजे जर कार्बन ॲटम हा 4 ॲटम्सला अटॅच असेल तर अशा प्रकारे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय होतं, sp3.
ठीक आहे. मग या अरिल हलाइड्स किंवा हॅलो अल्केन्स मध्ये आपल्याला पहिली गोष्ट तर माहिती पडली की sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असतो आपला हॅलोजन. त्यानंतर याचे आणखी 3 यामध्ये आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. ते म्हणजे काय आहे, प्रायमरी हलाइड, सेकंडरी हलाइड अँड टर्शरी हलाइड. सगळ्यांनाच माहिती आहे प्रायमरी हलाइड म्हणजे काय होते, CH3CH2X. ज्या कार्बनला आपला हॅलोजन अटॅच आहे तो किती कार्बनला अटॅच आहे, 1. याचाच अर्थ हा कुठल्या प्रकारचा हलाइड झाला, प्रायमरी. सेकंडरी हलाइड, हा हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन आणखी किती कार्बन्सला अटॅच आहे, तर या 2. म्हणजे अशा प्रकारचे याला आपण काय म्हणतो, सेकंडरी हलाइड. टर्शरी हलाइड बद्दल तुम्हाला माहिती आहे. सो हे झालं आपलं पहिलं, ते म्हणजे हॅलो अल्केन. यानंतर आपण पाहणार आहोत अलिलिक हलाइड्स, देन बेन्झिलिक हलाइड्स, विनिलिक हलाइड्स, हॅलो अल्केन आणि अरिल हलाइड्स किंवा त्यालाच आपण म्हणतो हॅलो अरिल. नेक्स्ट आहे अलिलिक हलाइड. अलिलिक हलाइड म्हणजे काय होते की यामध्ये जो हॅलोजन आहे तो सुद्धा sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अलिलिक हा शब्द आला आहे. याचा अर्थ काय होतो, तर हॅलोजन ॲटम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बघा इथे हा आहे कार्बन ज्याला आपला हॅलोजन अटॅच आहे. या हॅलोजनच्या नेक्स्ट म्हणजे या साईडनीच काय आहे आपल्याकडे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मग अशा प्रकारचं जर हायड्रोकार्बन स्केलेटन आपल्याकडे असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत अलिलिक हलाइड. पुन्हा हा कार्बन, आता या कार्बनचं हायब्रिडायझेशन आपल्याला काढायचं आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की sp3 हायब्रिडाइज कार्बन म्हणजे काय होते, तर हा कार्बन जर 4 ॲटम्सला किंवा ग्रुपला जर अटॅच असेल तर आपण त्याला काय म्हणतो, sp3 हायब्रिडाइज. जसे इथे हा झाला याचा फर्स्ट बॉन्ड या कार्बन सोबत, सेकंड हायड्रोजन, थर्ड या हायड्रोजन सोबत आणि फोर्थ आहे या हॅलोजन सोबत. म्हणजेच की या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं झालं, sp3. ज्याला हॅलोजन आपल्या या sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे आणि याच्या बाजूला काय प्रेझेंट आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे हा काय झाला आपला अलिलिक हलाइड. याचं नाव तुम्हाला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. याचा आणखी जर आपण एक एक्झाम्पल बघायला गेलो तर ते म्हणजे हे. इथे पण पहा ही एक रिंग आहे. या रिंग मध्ये मी ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेली आहे या रिंग बद्दल. रिंग आता इथे काहीच नाही आहे, याचाच अर्थ काय, हा जो आहे हा जो पॉइंट असतो तो काय रिप्रेझेंट करतो, प्रत्येक कार्बन, बरोबर. आणि कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4. ती व्हॅलेन्सी कशाने फुलफिल केलेली असते, तर हायड्रोजन. ओके, मग हा आहे कार्बन, त्याला अटॅच काय असतात, हायड्रोजन हायड्रोजन, जसं मी इथे दाखवलं. पुन्हा इथे काय अटॅच असतात, हायड्रोजन हायड्रोजन. इथे पण काय असतील, हायड्रोजन हायड्रोजन. ओके, आता इथे हा आहे आपला कार्बन, 1 2 3. चौथी व्हॅलेन्सी कशाने आपण सॅटिस्फाय करतो, हायड्रोजनने. त्यानंतर हा कार्बन 1 2 3. चौथी व्हॅलेन्सी कशाने सॅटिस्फाय करतो, हायड्रोजनने. आणि आता हा आहे आपला कार्बन ज्याला की आपला हायड्रोजन अटॅच आहे. इथे एक्सप्लेन केलेलं बघा, हा आहे कार्बन ज्याला हायड्रोजन अटॅच आहे. हा कार्बन याचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे, sp3 आहे की sp2 आहे की sp आहे, तर तो आहे sp3. कसा, हा वेगळ्या किंवा सेम, दॅट डझंट मॅटर, कुठल्या आपण 4 ॲटम्स किंवा ग्रुप्सला अटॅच असेल तर. हा झाला फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस वन इज द थर्ड आणि दिस वन इज द फोर्थ. म्हणजे की त्याचं हायब्रिडायझेशन काय झालं, sp3. आणि या कार्बनच्या नेक्स्ट आपल्याला काय मिळतो आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे अशा प्रकारचं जर हायड्रोकार्बन स्केलेटन असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, अलिलिक हलाइड. यानंतर आपल्याला पाहायचं आहे बेन्झिलिक हलाइड्स काय असतात, बघूया. बेन्झिलिक हलाइड. तर बेन्झिलिक हलाइड मध्ये काय होते, सो इन बेन्झिलिक हलाइड्स
halogen atom is bonded to a sp3 hybridized carbon atom. म्हणजे याची पण पहिली जी कंडिशन आहे ती आधी सारखीच आहे की द हॅलोजन ॲटम, एक्स म्हणजे हॅलोजन ॲटम, बॉन्डेड टू sp3 hybridized कार्बन ॲटम. इथे महत्वाचं आहे which is further bonded to an aromatic ring, which is further bonded to an aromatic ring. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, ही झाली आपली ॲरोमॅटिक रिंग, बरोबर. या ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे हा कार्बन आणि या कार्बनला अटॅच आहे आपला हॅलोजन. आता याला जर आपण त्याच्या स्ट्रक्चरमध्ये दाखवायचं झालं तर कसं दाखवणार? बेन्झीन रिंग, कार्बन, हायड्रोजन, हॅलोजन आणि हायड्रोजन. बघा या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 येते. कसं? हा 1 2 3 आणि 4 4 ॲटम्सला अटॅच आहे, म्हणजेच की हायब्रिडायझेशन काय होतं त्याचं? sp3. आणि हा जो कार्बन आहे तो कशाला अटॅच आहे? एका ॲरोमॅटिक रिंगला. मग जेव्हा आपल्याला असं हायड्रोकार्बन स्केलेटन मिळतं त्याला आपण काय म्हणणार आहोत? बेन्झिलिक हलाइड. पुन्हा पहा, हॅलोजन बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू अन ॲरोमॅटिक रिंग. ठीक आहे, हे झालं आपलं बेन्झिलिक हलाइडचं एक्झाम्पल. यानंतर आपण बघणार आहोत व्हॉट इज व्हिनिलिक हलाइड. See, in vinylic halide, the halogen atom is bonded to sp2 hybridized carbon atom of aliphatic chain. इथे sp3 नाही तर कुठला कार्बन ॲटम येतो? sp2 hybridized कार्बन ॲटम. याचं एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CHX. आता इथे आपल्याला काय सांगितलंय त्यांनी की जो आपला कार्बन हॅलोजन ॲटम आहे तो कुठल्या कार्बनला अटॅच असणार आहे? तर sp2 हायब्रिडाइज कार्बनला. हा आहे हॅलोजन ॲटम आणि हा आहे आपला कार्बन ॲटम. याचं पाहायचं आहे आपल्याला हायब्रिडायझेशन काय आहे. sp2 हायब्रिडाइज म्हणजे काय होते की असा कार्बन जो आणखी 3 ॲटम्स किंवा ग्रुप्सला अटॅच असेल त्याला आपण म्हणतो sp2 हायब्रिडाइज. आता इथे बघा हा कार्बन कोणाकोणाला अटॅच आहे किंवा बॉन्डेड आहे. तर कोणाकोणाला बॉन्डेड आहे? हा CH2 डबल बॉन्ड C, हा H आणि हा X. बघा हा कार्बन हा झाला पहिला ॲटम ज्याला तो बॉन्डेड आहे, दुसरा आहे हॅलोजन त्याला तो बॉन्डेड आहे आणि तिसरा आहे हा कार्बन. मग याचा अर्थ काय झाला की या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे? तर sp2 हायब्रिडाइज्ड. मग अशा प्रकारच्या हायड्रोकार्बन स्केलेटनला आपण काय म्हणतो? व्हिनिलिक हलाइड. पुन्हा तुम्ही त्याचं नीट ऐकून घ्या काय होते व्हिनिलिक हलाइड. सो इन व्हिनिलिक हलाइड्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू अ sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ द ॲलिफॅटिक चेन. ॲलिफॅटिक चेन म्हणजे सर्वांना माहिती आहे, इट इज द ओपन चेन, राईट. याचं आणखी एक एक्झाम्पल एक्सप्लेन करते. See, now here this is the halogen. हा हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे आणि ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे? तर sp2 हायब्रिडाइज्ड. अशा प्रकारे जर आपल्याला हायड्रोकार्बन स्केलेटन मिळत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? व्हिनिलिक हलाइड. आणखी एक गोष्ट असते की जर सपोज कुठलं पण जर तुम्हाला असे
कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे आणि नंतर त्याला अटॅच जर एखादा हॅलोजन असेल तर आपण त्याला काय म्हणतो तर व्हिनिलिक हलाइड असं म्हणतो. इतकं सिंपल लक्षात ठेवायचं असेल की कार्बन डबल बॉन्ड जर आला असेल आणि अशा कार्बनला अटॅच जर आपला हॅलोजन आला असेल तर आपण त्याला म्हणतो व्हिनिलिक हलाइड. अलिलिक मध्ये काय झालं होतं, दोन जर आपण कम्पेअर केले तर काय आहे, सी डबल बॉन्ड सी, बरोबर, हा सी आणि त्याला अटॅच असतो एक्स. अशा प्रकारची जर कंडिशन तुम्हाला दिसली तर तुम्ही काय म्हणता, अलिलिक. इथे काय होते, सी डबल बॉन्ड सी आणि याच सीला काय अटॅच असतो आपला हॅलोजन. म्हणजे ही झाली आपली अलिलिक हलाइडची कंडिशन आणि ही झाली आपली व्हिनिलिक हलाइडची. यानंतर आहे आपण बघणार आहोत हॅलो अल्काइन. हॅलो अल्काइन आपण याआधी पण हायड्रोकार्बन स्केलेटन मध्ये बघितलेलं आहे. अल्काइन्स म्हणजे काय होते, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स हॅव्हिंग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, राईट. हॅलो अल्काइन म्हणजे काय होते, अशा ह्या हायड्रोकार्बनला काय अटॅच असणार आहे, हॅलोजन अटॅच असणार आहे. तर आपण काय, नाउ वी आर मूव्हिंग फॉरवर्ड टू हॅलो अल्काइन. अल्काइन्स म्हणजे काय होते तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण काय म्हणतो त्याला अल्काइन. हॅलो अल्काइन केव्हा म्हणतो, जेव्हा एक हायड्रोजन हॅलोजनने रिप्लेस होत असेल तर आपण अशा प्रकारच्या हायड्रोस्केलेटनला काय म्हणतो, हॅलो अल्काइन. आता या हॅलो अल्काइन मध्ये लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला तर त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन. तर यामध्ये हॅलोजन ॲटम इज bonded to sp hybridized carbon atom. Then our first and foremost question is that which carbon we can called as sp hybridized. So the answer is, if the carbon is attached to two different atoms or two same atoms or two groups, then the hybridization of that carbon becomes sp. आता इथे बघा, हा जो कार्बन आहे ज्याला आपला हॅलोजन अटॅच आहे तो आणखी किती ॲटम्सला अटॅच आहे तर दोन, एक या ॲटमला अटॅच आहे आणि दुसरा या. सो अशा प्रकारच्या या हायब्रिडायझेशनला आपण काय म्हणणार आहोत, कार्बन. मूव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्लासिफिकेशन, टाइप ऑफ क्लासिफिकेशन इज अरिल हलाइड्स और त्यालाच आपण म्हणतो हॅलो अरिन्स. याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं आहे. अरिन म्हणजे एखादी ॲरोमॅटिक रिंग. मग एखाद्या ॲरोमॅटिक रिंगला जर हॅलोजन ॲटम डायरेक्टली अटॅच असेल, आय एम सेइंग डायरेक्टली अटॅच टू द ॲरोमॅटिक रिंग, देन वी कॅन कॉल्ड इट ॲज अरिल हलाइड और हॅलो अरिन. आता यामध्ये तुम्हीच मला सांगायचं की ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय येणार. ओके, दिस इज दी वर्क फॉर यू. व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ धिस कार्बन. पुन्हा आपण एक कंपॅरिझन करू की बेन्झिलिक हलाइडमध्ये काय फरक, बेन्झिलिक हलाइड आणि अरिल हलाइड्समध्ये काय फरक असते. सो बेन्झिलिक हलाइडचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर इथे पण ॲरोमॅटिक रिंग असते, इथे पण ॲरोमॅटिक रिंग आहे. पण बेन्झिलिक हलाइडमध्ये काय असते की जो हॅलोजन आहे तो एका sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असतो. आणि इथलं हायब्रिडायझेशन तुम्ही मला सांगणार आहे आणि मग यामध्ये तुम्हाला योग्य ती कंपॅरिझन कळून जाईल की अरिल हलाइड्स काय असतात आणि बेन्झिलिक हलाइड्स काय असतात. त्यानंतर आपल्याला समोरचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे आहे याचा नॉमेनक्लेचर. ग्रुपमध्ये मी तुम्हाला काही स्ट्रक्चर देणार, तुम्हाला त्याचं नॉमेनक्लेचर मला करून पाठवायचं आहे, कारण की आपण नॉमेनक्लेचरचा जो पार्ट आहे तो 11th स्टँडर्डमध्ये चांगल्या प्रकारे शिकलेलो आहोत. सो ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच.